नमस्कार, मी शिल्पा गुजर. उत्तर दक्षिणमध्ये आपलं स्वागत. आता ऐकूयात आजच्या 5 ठळक बातम्या. पहिली बातमी आहे इस्रायल आणि लेबनॉनमधल्या शस्त्रसंधीची. जवळपास 1.5 महिन्यांनंतर इस्रायल आणि लेबनॉनमध्ये 10 दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. इराण आणि अमेरिकेच्या दुसऱ्या राऊंडच्या चर्चेसाठीही ही शस्त्रसंधी महत्वाची मानली जाते, कारण लेबनॉनवरचे हल्ले इस्रायलनं थांबवले तरच अमेरिकेसोबतची शस्त्रसंधी वाढू शकते, अशी भूमिका इराणनं घेतलेली आहे. त्यामुळे वॉशिंग्टनमध्ये इस्रायल आणि लेबनॉनमध्ये झालेली थेट चर्चा ऐतिहासिक ठरताना दिसतीये. इराण अमेरिकेत दुसऱ्या राऊंडची चर्चा काही दिवसातच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख तेहरानमध्ये आहेत, तर पंतप्रधान शहबाज शरीफ हे सौदी कुवेतच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये झालेली द्विपक्षीय थेट शांतता चर्चा 3 ते 3.5 दशकांनंतर होतीये. अशी दोन्ही देशातली थेट चर्चा ही 1993 मध्ये झालेली होती. दुसरी बातमी आहे महिला आरक्षण विधेयकासंदर्भातली. महिला आरक्षण विधेयकावर संसदेत आजही चर्चा कायम राहणार आहे. दुपारी 4 वाजता या विधेयकावर मतदान होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची कसरत सुरू असल्याचं दिसतंय. कारण महिला आरक्षण विधेयकाला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. फक्त फेररचना विधेयकाला मात्र विरोध असल्याचं काँग्रेससह विरोधी पक्षांनी आतापर्यंतच्या चर्चेत ठणकावून सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज याच मुद्द्यावरून सविस्तर भाषण करतील. काल त्यांनी केजीच्या मुलालाही समजेल अशा पद्धतीने विधेयकावरचे सगळे संशय दूर करण्याची घोषणा केली. आतापर्यंतच्या चर्चेतून काही मुद्दे ठळकपणे समोर आलेत. त्यातला महत्वाचा मुद्दा आहे तो दक्षिणेतल्या राज्यांच्या हिस्स्याबाबतचा. नवी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर दक्षिणेकडील राज्यांचा लोकसभेतला प्रतिनिधित्वाचा टक्का घसरेल अशी भीती त्या त्या दक्षिणी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. अमित शहांनी हा संशय कालच दूर करायचा प्रयत्न केला, पण तो अजून झालेला दिसत नाहीये. विरोधी पक्षांची दुसरी मागणी आहे त्याच जागांमध्ये 33% महिला आरक्षण लागू करायची. म्हणजे खासदारांची संख्या न वाढवता सध्याच्या संसदेच्या सदस्य संख्येतच ते लागू का करत नाहीत, असा सवाल काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केलाय. तिसरी बातमी आहे माथाडी कामगारांसाठी. राज्य सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेत आता कृषी, भाजीपाला तसंच इतर सर्व वस्तूंच्या पोत्यांच्या वजनाची मर्यादा 50 किलोग्रॅम एवढी ठेवलेली आहे. राज्यातल्या सर्व एपीएमसींना या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करायचे आदेश देण्यात आलेत. आतापर्यंत कुठल्याही गोणीचं वजन हे 60 ते 70 किलोपर्यंत असायचं. त्यामुळं कामगारांच्या प्रकृतीवर त्याचे दुष्परिणाम व्हायचे. ते टाळण्यासाठी वजनाचं आंतरराष्ट्रीय मानक लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. केंद्र सरकारनेही त्यासाठी दबाव निर्माण केल्याचं दिसतंय. पण हाच निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात जाईल अशी शंका काहींनी व्यक्त केली आहे. 50 किलोपेक्षा थोडे जरी वजन जास्त झालं तरी कामगार किंवा त्यांच्या संघटना ती गोणी उचलायला नकार देतील, तसंच आगाऊ पैसे आकारतील असा संशय व्यक्त केला जातोय. चौथी बातमी आहे अमरावती सेक्स स्कॅन्डलची. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक केल्याची माहिती ग्रामीणचे एसपी विशाल आनंद यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी असलेल्या अयान अहमद हा ब्रेकअप झाल्यानंतर प्ले बॉयच्या माइंडसेटमध्ये गेल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. त्याला या सगळ्या घटनांबाबत कुठलाही पश्चाताप नसल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. अयान अहमद हा फक्त 19 वर्षांचा आहे आणि त्याच्यावर 8 मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. या सर्वच्या सर्व पीडित मुली मुस्लिम असल्याची माहितीही एसपी विशाल आनंद यांनी दिली आहे. यात कुठलाही कम्युनल अँगल नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. अयान अहमद हा परतवाड्याचा असला तरी त्यानं सर्व स्कॅन्डल हे अमरावतीतल्या एका भाड्यानं घेतलेल्या फ्लॅटवर केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. विशेष म्हणजे आरोपीचं स्वतःचं फायद्यात चालणारं मोबाईलचं दुकान आहे. तसंच तो इंस्टाग्रामवरही सक्रिय असून त्याचे 18,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याच माध्यमातून तो मुलींशी संपर्क साधायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाचवी आणि शेवटची बातमी आहे नाशिक TCS प्रकरणाची. धर्मांतर आणि लैंगिक शोषणाची मास्टरमाइंड समजल्या गेलेल्या निदा खानचं दिल्ली बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपीशी थेट संबंध असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. निदा खान ही TCS मध्ये HR मॅनेजर होती आणि तीच या सगळ्या प्रकरणाची मास्टरमाइंड असल्याचं समजतं. निदा खान ही सध्या फरार आहे. तिच्यावर 8 महिला कर्मचाऱ्यांच्या धर्मांतर तसंच छळवणुकीचा आरोप आहे. हिंदू महिला कर्मचाऱ्यांवर दबाव आणत इस्लामिक पद्धतीची आचरण पद्धती लादण्याचा प्रयत्न निदा खाननं केलेला आहे. याच प्रकरणाचा तपास आता NIA सुद्धा करतीये. निदा खान आणि डॉक्टर शाहीन शाहिद यांचा थेट संबंध असल्याचं तपासात दावा केला जातोय. डॉक्टर शाहीन ही वर्षभरापूर्वी झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. TCS स्कॅन्डलमध्ये फॉरेनच्या फंडिंगचाही तपास केला जातोय. त्यासाठी निदा खानच्या बँक खात्यांचीही पडताळणी केली जातीये. या होत्या आजच्या 5 ठळक बातम्या. पुन्हा भेटूयात नवीन बातम्यांसह.